शालिवाहन शके प्रदिवसामध्ये शुभ संवत्सरे शुभायने शुभ नक्षत्रे शुभायने शुभ नक्षत्रे शुभ गोत्रम मम मन मम आत्मनः श्रुतिस्मृति सुरातम फलप्राप्तम तीर्थपितम अहम पूजां च करिष्ये तदादौ गणपति पूजां च करिष्ये पाणी सोडून ओम गणानां गणपतिं भवामहे कविं नाम प्रसूतां देवमनः ओम गजानन भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलसारभक्षितं वासुदेवं शोकविनाशकारकं नमामि विश्वप्रातपङ्कजं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम गंगं समर्पयामि हरिं समर्पयामि आत्मदां सवलं आश्रम समर्पयामि नैवेद्यं ताम्बूलं समर्पयामि गजानन भूतगणाधिसेवितं कपितजम्बूफलसारभक्षितं वासुदेवं शोकविनाशकारकं नमामि विश्वप्रातपङ्कजं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कलशस्मुखे विष्णु कंठे समाश्रितः मूले तत्सूत्रब्रह्मस्मृते मातृकास्पदः गंगे जमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु नैवेद्यं शोभितनानावृक्षसमुद्रं देशिकोपरितो नैवेद्यं प्रतिकायितं नैवेद्यं समर्पयामि कलशस्मुखे विष्णु कंठे समाश्रितः मूले तत्सूत्रब्रह्मस्मृते मातृकास्पदः गंगे जमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी स्वरगुंजन या महिला मंडळांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तरी सर्वांनी या ठिकाणी आनंद घेण्यासाठी यायचं आहे. लीलाबाई सांस्कृतिक व कला प्रतिष्ठान स्वरगुंजन सुंदर असा या ठिकाणी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी स्वरगुंजन महिला मंडळाचं या ठिकाणी सर्वांनी टाळ्यामधून एकदा स्वागत करायचं आहे. स्वरगुंजन महिला भजनी मंडळ सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तरी सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे अशी मी किती परिवाराच्या वतीने सर्वांना विनंती करते. चिसोका शलाका चिरंजीव सागर शलाका हिच्या 7व्या महिन्याच्या निमित्ताने अर्थात बेबी शॉवर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. स्वरगुंजन महिला मंडळ उत्तम नगर सर्वांनी याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. ही आमची टीम आहे. माझी आई सौ लीलाबाई गाडेकर. 35 वर्षापासून आम्ही भजनी मंडळ चालवत आहे आणि त्याच माध्यमातून असे नवीन नवीन प्रोग्राम देखील आम्ही घेतो. तर त्यातून आम्ही हा प्रोग्राम सादर करत आहोत. स्वरगुंजन ही आमची टीम आहे. सर्वात प्रथम तर गणपती स्तवनानेच आपण सुरुवात करत असतो कोणत्याही कार्याला.
पण मला असं वाटतं की थोडंफार हा कार्यक्रम कशासाठी करतो किंवा काय करतो हे सांगणं देखील तेवढंच महत्त्वाचं मला वाटतं. दोन्ही कुळांसाठी हा आनंददायी असा सोहळा असतो. बाळ म्हणजे कुलदीपक, मग ते मुलगा असेल किंवा मुलगी, ते काही आपण आता आजच्या युगामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा मुलगा आणि मुलीचं नाही, जे आता आपण 10-15 किंवा 25-30 वर्षापूर्वी आपण बघितले की नाही मुलगाच पाहिजे असं काही नाही. आता मुलगी ही कुलदीपक असते आणि घरात आजी आजोबा जर असतील तर मग त्यांच्या आनंदाला पारावरच राहत नाही. आता आपलं उदाहरणच द्यायचं म्हटलं की टिपणे ताईंचंच द्यायचं. मोठ्या प्रमाणात त्यांनी हा कार्यक्रम ठेवलाय. अगदी 7 दिवसाचा सप्ताह सुद्धा आपण बघितला. अगदी गोकुळात आणि स्वर्गात आल्यासारखा भास हा प्रत्येकाला होत होता आणि त्यालाच लागून लगेच त्यांनी हा सुद्धा कार्यक्रम ठेवला. म्हणजे हाही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यांना तो इतका आनंद झालाय त्यांना की त्यांनी हा इतका छान मोठ्या प्रमाणात प्रोग्राम ठेवलाय आणि ह्या मग घरातल्या वातावरणही सुंदर होतं, सर्वांच्या आनंदाला पारावर लागतं. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये गर्भारपण हा फार महत्त्वाचा क्षण असतो. तो आज आपल्या शलाकाला मिळालेला आहे. त्यामध्ये डोहाळे सोहळा हा वेगळाच आनंद देणार आहे. फक्त की वेगवेगळ्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणात जसा आज आपण साजरा करतो तशा प्रमाणामध्ये हा आनंद साजरा केला जातो. उद्देश एकच आहे की थोडासा फार आनंद तिलाही मिळावा. कारण आता बाळाला जेव्हा यायचं असतं ना तर आता त्याला तेवढं समजतंय की मला म्हणजे जो काही आपण वावरतोय तो आनंद त्याला मिळत असतो आणि म्हणूनच 7व्या महिन्यामध्ये हे डोहाळे जेवण केले जातं. कारण तो जरी गर्भात असला तरी त्याच्यावरती हे संस्कार होत असतात आणि हा सगळा आनंद तो घेत असतो आणि म्हणूनच अशा पद्धतीचा आनंद साजरा करण्यासाठी आपण डोहाळे जेवण ठेवत असतो. आणि मग येणारं बाळ कसं असं सुंदर असावं, गुटगुटीत असावं, हसरं खेळतं असावं, सुदृढ असावं, अशा वातावरणातून त्याच्यावर चांगला परिणाम होईल अशी आपली अपेक्षा असते. म्हणजेच या ठिकाणी त्याच अनुषंगाने म्हणजे बाळाला आनंद मिळावा याच अनुषंगाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि मग काय आहे बरं या गाण्यांमध्ये? तर या गाण्यांमध्ये आहे की त्या बाळाला येणाऱ्या बाळाचं कोड कौतुक आणि त्या गर्भिणीचं कौतुक हे फार मोठं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. शलाका तुझं शलाकाचं या ठिकाणी आगमन झालंय, म्हणजे गर्भिणीचं आगमन झालंय अगदी बाळाच्या सहित. आणि बाळही आता हे सगळं कार्यक्रम ऐकणार आहे म्हणजे बाळावरती छान संस्कार होणार आहे आणि त्याला आनंद मिळणार आहे या वातावरणातून. अशा पद्धतीचं हे थोडक्यातच मांडले. भरपूर आहे वाचण्यासारखं परंतु मी थोडक्यात मांडते कारण आपला उशीर झाला आहे आणि थोडंसं बोलून मी माझं बोलणं थांबवते. फक्त आपण बाळाच्या येणाऱ्या सुंदर बाळाचं कौतुक करणार आहोत आणि मैत्रिणीचं आपण डोहाळे सुद्धा पुरवणार आहोत. तिला कोणते डोहाळे लागले, कोणते डोहाळे तिचे पुरवायचे आम्ही आमच्या सर्व गाण्यांच्या माध्यमातून सादर करणार आहोत. तर चला तर मग गणपती स्तवनानेच आता सुरुवात करूया कार्यक्रमाची. माझी भक्ती माझी भक्ती विरुठावी गणपती तुझे त्याची घडावी संगती
गणपती बाप्पा मोरया. आणखी एक आपली देवता आहे ती म्हणजे आपली कुलदेवता. कुलदेवतेची मान मान्यता केल्याशिवाय आपण कोणतेही कार्य पुढे नेत नाही. म्हणून आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. तुझ्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई हो. आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. उदे गंगाबाई उदे गंगाबाई आई उदे गंगाबाई. दिसतंय ना? साऱ्या चराचरी जीव संजीवनी देते. जीव संजीवनी देते. जीव संजीवनी देते. चंडी आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर. त्याचे नाव कोल्हापूर. अगणित थांबावरी राहिले मंदिर. उभे राहिले मंदिर. उभे राहिले मंदिर. नानदेवाची भोवती देवी माधव राही हो. आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. उदे गंगाबाई उदे गंगाबाई आई उदे गंगाबाई आई उदे गंगाबाई. रेणुका मातेचा आवडीने उडवलं म्हणा. तुळजापूरची भवानी धनुर आदिशक्ती. मोर आधार प्रहारा तिने पसरविले पोटी. स्वतः घराची भक्ताना पैठणून हो. आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आधी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. उदे गंगाबाई उदे गंगाबाई उदे गंगाबाई आई उदे गंगाबाई. इम्पॉर्टंट
शाश्वत माया अंबे जोगाई तीन मांडी अरे घरा मुंबा पुरी छान दिला दान जैवनाच घेई हो आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई कुणी म्हणती चंडिका कुणी म्हणती भवानी दुर्गटमाई अंबा असुर मर्दिनी इति रूपे निवारे परते धरे कहाणी हो आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई अंबाबाई कारण संसार म्हटल्यानंतर शक्ती आदि माया आदिशक्ती शिव आणि शक्ती यांच्या मिलनातूनच ही दुनिया निर्माण झाली आहे की नाही. आणि असंच काहीच या दोघांनाही आपण ही गीत समर्पित भुई भिजली भिजली भुई भिजली भिजली रुचला अंकुर मोर ओंजळ सुखाने भरली घमघमला सुगंध गाली फुलली फुलली हिरव्या हिरव्या घालात कळी दिसे ग पानात कंद फुला उन्हाळ तू कोणाची आई झाला बाई ऋतू सावळा हा झुलून माझा हिंडोळा
कार्यक्रम आहे. गीत झाल्यानंतर टाळ्या वाजवलं तर छान वाटतं. त्यांना टाळ्यांचा प्रतिसाद द्या, कारण तो हात मिळाली तर मनाला आनंद वाटत असतो आणि कार्यक्रमाला रंगतीत असते. एवढं लक्षात ठेवा. म्हणून गीत झालं किंवा नृत्य झालं की टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. स्वर गुंजनच्या ज्या मैत्रिणी आहे, ज्या सखी आहे, आज इथं कार्यक्रमासाठी आले आणि शलाकाचे डोहाळे पुरवण्यासाठी आले. शलाक आणि सागर यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहोत. तर आणखी एक गीत आम्ही ज्या मैत्रिणी सादर करत आहोत आणि ते नृत्याच्या स्वरूपात सादर करत आहोत. अगदी बरोबर, दीपालीने अगदी बरोबर म्हटले. तर तिची एखादी मैत्रीण असेल तर उठा लवकर, चला आपण तिची डोहाळे पुरवूयात. आहे का? कुणीच नाहीये मैत्रीण? चला मी तर आहे 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 आहे. असं कसं तेच म्हणते. अच्छा, ऋतू मैत्रीण लपली या गर्दीमध्ये. अच्छा, ती पण बाहेर गेली, जाऊ तर काही प्रॉब्लेम नाही. असं रे. आणि आमची दीपाली काय मैत्रिणीपेक्षा कमी थोडीच आहे. आमची दीपालीच आता तिचं कौतुक करणार आहे बरं का. चला तर मग मैत्रिणीचे डोहाळे पुरवूया आपण आता.
असतं, मैत्रिणींचं प्रेम खूप वेगळंच असतं. श्रीगोरी पण फुलासारखी छान दिसते पहा.